विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळेजण बोर्डची छान प्रिपरेशन करत आहेत. मग अशा वेळेस आपण का मागं पडायचं? बरोबर आहे. तुम्ही ड्रॉप घेतलाय, तुम्ही अभ्यास केलाय. मग वेळ आलेली आहे टेस्ट देण्याची. ड्युअल नेचर, ओके, आणि मॅग्नेटिक मटेरियल ची टेस्ट दिली का ते मला सांगा. नाही दिली तर द्या टेस्ट ती परत. ठीक आहे, आम्ही ओपन ठेवतो ती टेस्ट. टेस्ट दिली तरच रिझल्ट लागणार आहे हे लक्षात घ्या. मग आता इथून पुढे आज आहे 12 तारीख. 12, 13, 14, 15 आणि 16. 5 दिवस मी तुमच्यासाठी फिजिक्सची टेस्ट सीरीज घेऊन येतोय. 2 टॉपिकवर ऑलरेडी टेस्ट झालेली आहे. म्हणजे 14च टॉपिक उरलेत. आज 3 टॉपिक वरती मी टेस्ट देणार आहे. जीव तोडून काम करायचंय तुम्हाला. त्यातला पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स ऑब्व्हियसली. ओके. रोटेशनल डायनामिक्स. त्यानंतर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणूया आपण आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे जी मी केटीजी ठेवणार आहे. या 3 टॉपिकवर सीईटीला ऑलमोस्ट 10 पेक्षा जास्त प्रश्न सुद्धा येऊ शकतात. म्हणजे आजचा दिवस आणि 20% सिलेबस कंप्लीट. 50 मार्काची तुमची सीईटी आहे ना, त्यातले 10 मार्काचे प्रश्न म्हणजे 100 पैकी 20 मार्काचे प्रश्न म्हणूया आपण म्हणजे 20 आज सिलेबस कंप्लीट होतोय तुमचा. अरे कॉन्फिडन्स ठेवा रे बाळांनो, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. हा व्हिडिओ बघितलं की जे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहात ना, ते अगदी म्हणूया आपण आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे लक्षात घ्या. टेस्ट ओपन आहे ना, मग आज राहू दे, उद्या देतो, 5 मध्ये झालं नाही, रडगाणं नको आहे. 4-4 तासाचे 3 स्लॉट तयार करा. एका 4 तासात रोटेशनल डायनामिक्स, त्यानंतर 4 तासात मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, 4 तासात केटीजी. कंप्लीट करायचंय. 12 तास वेळ असू दे, रात्री 8 पर्यंत कंप्लीट होईल. नाही 10-11 पर्यंत कंप्लीट होईल. त्यातला एक टॉपिक तुमचा अगोदर झाला असेल, तो नुसतं रिवाईज करायचा असेल, की लक्षात घ्या हार्ड वर्क आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल ना 3 टॉपिक होत नाहीये, तर सीईटीत काय करणार आहे तुम्ही? अशी कुठली जादू करणार आहे, की एका दिवसात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं रिवाईज करणार आहे. त्याची सुरुवात इथून होते. आज 3-3 टॉपिक देतोय ना, नंतर 6-6 टॉपिक देणार आहे. जेव्हा मी 6 ने 8 टॉपिक देईन, सेक्शन 1 म्हणूया आपण, पार्ट 1. त्यावेळेस हे 3 टॉपिक जर तुम्ही आज चांगले केले असतील, त्याच्या नोट्स बनवल्या असतील, तर त्यावेळेस फुल लेंथ टेस्ट द्यायला फायदा होईल की नाही? एक लक्षात घ्या, मला ओरडायला लावू नका. ऑफलाईनच्या मुलांना मी फटके देऊन टेस्ट द्यायला लावेन म्हणूया आपण. ओरडून, प्रेशराईज करून म्हणूया आपण. "बस तू कर. घाबरू नको तू कर. फिजिक्सला टाळू नकोस." बोर्डची एक्झाम म्हणजे मला एक अपॉर्च्युनिटीज मिळाले. बघा ना, केमिस्ट्रीच्या वेळेस मी पार्ट 1, पार्ट 2 अशा 2 टेस्ट देणार आहे. सांगतो आत्ताच लक्षात घ्या. म्हणजे 18 तारखेला आणि 19 तारखेला. 18 तारखेला पहिले 8 टॉपिक केमिस्ट्री ठेवणार आहे. 19 तारखेला शेवटचे 8 टॉपिक ठेवणार आहे. अरे 12वीचा सिलेबस कंप्लीट होतोय रे ह्या मुलांच्या बरोबर आणि मॅथ्सची एक फुल लेंथ टेस्ट देऊन टाकणार आहे. मग तुम्हाला इथून पुढे टेस्टच आहेत आणि 23 तारखेपासून आपण रेग्युलर पुन्हा व्हिडिओज तुम्हाला क्रॅश कोर्सवरती अपलोड करणार आहे. ओके. मग चला आजच्या टेस्टची तयारी करा. ऑल द बेस्ट.